BMW के साथ स्लो में मैं रील, अरे निकालूंगा। शिवम भाई कहाँ निकालू? वैसे देखा जाए तो कहाँ निकालू? घर के पार अंगणात रील काढू भाऊ, अंगणात? कुठे जाऊ रे रील काढायला? कुत्र्या, तिथं बाहेर कुठे जात नाही, ती गावता बिवतात नेता येत नाही, जिकडे जाईल तिकडे घासते ती, रोडवरती तिच्यावर फोटो काढू देत नाही, कुठे थांबली का गर्दी रिला कसल्या काढू, कसल्या स्लो मोशनच्या रिला काढू? मी असं गाडीतनं उतरतोय आणि तिकडे एक स्कूटी वरतोय, ए दादा, आणि मग मी त्याला घेतली, आईची मिठी घेतली, त्याला स्कूटी गेली खालून निघून स्लो मध्ये अशी कॅमेरा इकडे काच 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 काच, आणि इकडून स्कूटी चाललेली आहे आणि मी त्याला घेऊन असं गोल 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 फिरतोय. आई शपथ, अशी रील येऊ शकते बाबा, बाकी कुठलीच रील यायचा चान्सेस नाहीयेत आता सध्या तरी नाही, कारण विचित्र प्रकारचं प्रेम वाढलेलं आहे समाजामध्ये. मला काय कळत नाही बाबा. अरे ती गाडी एका ठिकाणी मी लावली होती आज, बरोबर आहे, मी ती गाडी लावून एका ठिकाणी गेलो. आता ती गाडी लावल्यानंतर 2 तासानंतर अचानक कंटिन्यू कॉल यायला लागले माझ्या आसपासच्या सर्वांना की अरे असं झाले, असं झाले, तसं झाले, गर्दी जमले, काय मॅटर आहे. अर्ध्या लोकांना वाटते आसपासच्या मॅटर झालाय काहीतरी मोठा, म्हणून ते बघायला पण तिकडे आले. जवळजवळ नाही म्हणता 150-200 पोरं तिकडे जमली. आता मी तिकडे जर गेलो असतो तर काय झालं असतं तुम्हाला माहितीये, छातीवर 1000 किलोचा दगड असा ठेवला आणि आपले एक भाऊ आहेत त्यांना बोलो, भाऊ ती गाडी प्लीज मला आणून द्या इकडे, काहीतरी होईल का बघा. भाऊ बोलतात मी आहे ना ब्रो. ते गेले गाडी घेऊन आले, पण ते बोलले की असा विषय होता, गर्दी होती तिकडे, आणि मग ते एका ठिकाणी गाडी घेऊन आले, पण त्यात पण आपली 2 व्हीलर गँग आलीच होती, पण त्याच्यावर फोटो बिटो काढले. पण तुम्हाला सांगतो ना भावनो, मजा आहे, छान वाटते, पण भीती एवढी वाटते ना, भीती, कारण की अचानक गुफ्फा जमतो रे, म्हणजे मधमाशा, म्हणजे मी आहे ना, मी मधमाशी आहे आणि ह्या मधमाशा आहेत मेल मधमाशा, वाच करून अख्ख्या गुंडाला मारतात आईच्या गावात, अख्खी गर्दी, आणि भीती काय वाटते, काय व्हायचं काय. अरे एक पोरगाच ठोकला माहिती का तुम्हाला, तो असं गाडी चालवतोय का, समोर स्विफ्ट होती आणि तो असा गाडी चालवतो, माझ्याकडे बघतो दादा, आणि त्यांनी समोरच्याने ठाप, आणि त्या स्विफ्टचं बोनेट चेमलं. मारुती आहे ना, विशेष नाही, बोनेट तर चेमणार, जवळजवळ एवढं तरी आत गेलं असेल, एवढं. टाटा असती तर नसतं गेलं शेट, पण गेलं, काय विषय नाही. पण मी तेच बघत होतो, मी आरशामध्ये कंटिन्यू बघत होतो की तो मारुतीवाला आता उचकतोय का, त्याच्यावर उतरतोय का. मग तो उतरला असता तर आपल्याला थांबणं काम आहे ना रे, आपली पोर आहेत. मैंने आज BMW वालों को कॉल किया और उनको पूछा कि ये गाड़ी वापस ले सकते हैं क्या, और दूसरी कोई गाड़ी दे सकते हैं क्या जो वेगड़े कलर की होगी. लेकिन वो नहीं हुआ. वो बोले कि अभी तो लॉस हो जाएगा, ऐसा मत कीजिए, अच्छी खासी गाड़ी है. मैं कुछ नहीं बोला. पिछले 6 दिन में अगर आप 2 दिन बीच के डावड़ो तो रोज कम से कम मैं 500 रन्स मार रहा हूं, और वो एक पर्सन का 1 रन पकड़ रहा हूं मैं. इसलिए अगर एक पर्सन जो 4-5 फोटो निकलता है उसके भी रन में अगर पकड़ू तो कम से कम रोज 1001 रन हो रहे हैं. आज मेरी परिस्थिति ऐसी हो गई थी कि लास्ट में तो मैं मर चुका था अंदर से, लेकिन मैं बस शरीर ने साथ छोड़ दिया था दोस्तों. ये नहीं है कि मुझे कंटाळा आता है या मुझे तुम लोगों से बात करने में कोई भी प्रॉब्लम है ना, प्रॉब्लम ही नहीं है और कंटाळा नहीं, थक जाता है शरीर, खत्म हो जाते हैं हम. और 500,000 फोटो, अरे गाइस मैंने देखा है कपल लोगों को शादी में जो थोड़े से फोटो निकालने के बाद थक, ऐसा मेकअप चापटते, ऐसे थकते, ओ माय गॉड यार पूरा दिन एकदम गजबजी से गया, ऐसा करते हैं. इधर नॉर्मल लेवल पे 500,000 फोटो चल रहे हैं भाई. मैं क्या अंदर चढ़ा लूं जिससे मेरी शक्ति खत्म ना हो, लेकिन ठीक है कोई बात नहीं. यहां दुनिया में लोग सीरीज 3, M2, M5, M4, M8 ऐसी गाड़ियां लेके जमाने में घूम रहे हैं. उनका फोटो काटने के लिए कोई उठ नहीं रहा है. इस गाड़ी के फोटो कंटिन्यू लिए जा रहे दिन में हजारों, जबकि अपन लिए हैं सीरीज 2. मतलब ठीक है बड़ी बात है वो भी, लेकिन स्टिल इसको इतना जश्न मनाया जा रहा है जैसे कि ये कोई 2 करोड़ की गाड़ी हो, और मतलब पूरे महाराष्ट्र में फैल चुका है कलर. माँ की अखिया. गरुड़ा जी आए तब मुझे बोले कि मैं इतनी सारी BMW आसपास देख रहा हूं ना, पैसे मुझे एकदम रिच BMW, मेरे को फीलिंग नहीं आई, बट जैसे ही तू आया ना, आए हाय 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 हाय, ऐसा लगा 1-1.5 करोड़ चल के आ गए मेरे सामने. मतलब इसको कुछ अलग, इसका ऑरा बन चुका है अलग लेवल का. मतलब इसमें ना कुछ है, इसमें बांदिलकी का वजन आ चुका है.
मम्मी को बोला मम्मी ये गाड़ी एक तो यूज करना बंद करना पड़ेगा नहीं तो बेचना पड़ेगा. तो मम्मी बोली यूज करना बंद कर, बेचने का नहीं, उधर रखने का. मला ठीक आहे, मी क्या ही बोले. लेट यायचे 1760 कारण. अरे नहीं नहीं, अरे यार तुम एक आई चैट जो जो आज मुझे मिले सब लोग बताओ रे, मैं लेट आने का कारण तुम हो की नाही. बताओ इनको, तुमच्या आईच्या गावात कसं कसं तुम्ही मला अडवले. सांगा रे यांना सगळे खरं खरं मला किती त्रास दिलाय तुम्ही आज. सांगा यांना, सांगा यांना, चॅट सांगा यांना. अरे भाई मस्करीचा विषय नाही रे. अरे गाडी आडवी काय टाकतायत, अडवतायत काय, आणि समोर 4-5 गाड्या काय लावतायत, पळायची परिस्थिती नाही. अरे एखादा माणूस इमर्जन्सीत असेल ना, माझ्या चेत्या त्याला अटॅक आला आणि मला अर्जंटली जायचं असेल तर मी कोणाकडे जाऊ रे. बांधिलकी करता करता चेतन जाईल ना रे तिरडीवर आईच्या गावात. अरे किती टेन्शनचा विषय असतो मित्रांनो, समजायचा विषय आहे का नाही. कुछ अर्जन्सी बिर्जन्सी है नहीं. एक फोटो और एक फोटो के बदले रप्पा कचाकच 3-4 फोटो चपाचप आ जाते एक बंदे के. करे तो क्या करे. आईच्या गावात मी आता विचार करतो ती गाडी जातो आणि रॅपच करून येतो भलताच कलर, आणि तो व्लॉग बिग मध्ये दाखवणारच नाही, सुमडीत विषय ठेवणार. खुनशी इतना रिक्वेस्ट किया 3 घंटे रुके फिर भी नहीं मिले. अरे मृणू, अगं तायडे मी तिकडे नव्हतो, मी खोटं नाही सांगत. तुम्ही तिकडे जी गाडी पार्क होती, बरीच पोरं त्या बिल्डिंग मध्ये घुसून चेक करत होते मी कुठे आहे बरोबर. काही पोरं तर घरात घुसली होती बरोबर आहे. खरं का खोटं. मी सापडलो का तुम्हाला तिकडे कुठे. अरे मी नव्हतो, मी खोटं का बोलू. मी नव्हतो तिकडे बाबा, मी लांब गेलो होतो बाबलू. पण त्याच्यानंतर जो आलो तेव्हा कळलं गर्दी आहे. मग मी आपले एक भाऊ आहेत त्यांना पाठवलं, गर्दीचं काहीतरी सोल्युशन तेच होतं, दुसरा ऑप्शन नाही. तिकडे प्रॉब्लेम झाला असता, ती जागा तेवढी मोठी नाही ना तेवढ्या इलाक्यात.